नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल विशे। आज आपण जाणून घेणार आहोत कोकणातला साजरा होणारा शिमगा उत्सव। हा उत्सव म्हणजे फक्त रंगांची उधळण नाही, तर तो परंपरा, श्रद्धा, लोककला आणि आनंदाचा महाउत्सव। शिमगा म्हणजे कोकणाच्या मातीशी, गाव कुसाशी आणि माणसांच्या मनाशी जोडलेला सण। चला तर मग या आगळ्यावेगळ्या उत्सवाची ओळख करून घेऊया। शिमगा हा कोकणात साजरा होणारा होळीचा पारंपरिक सण आहे। कोकणात याला शिमगो, शिमगा किंवा हळद होळी असेही म्हणतात। हा उत्सव प्रामुख्याने फाल्गुन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये साजरा केला जातो। शिमग्याचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातल्या वाईट शक्तींचा नाश करणे, नव्या ऋतूंचे स्वागत करणे आणि गावकऱ्यांमधील एकोपा वाढवणे हाच आहे। शिमगा हा सण कोकणात प्रामुख्याने रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। शिमग्याची सुरुवात होळी पूजनाने होते। गावात एक ठराविक ठिकाणी जागा असते जिथे होळी उभारली जाते। गावकरी जंगलातून किंवा शेतातून होळीचे लाकूड आणतात, ते एकत्र करून होळी उभी केली जाते। होळीला हळद, नारळ, फुले अर्पण केली जातात। देवाची पूजा करून होळी पेटवली जाते। ही होळी म्हणजे वाईट प्रवृत्ती जळून खाक होण्याचे प्रतीक मानले जाते। मित्रांनो, कोकणातल्या शिमग्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे पालखी मिरवणूक, ढोल ताशांचे नाद आणि पारंपरिक नृत्य। गावातील तरुण, वयोवृद्ध, लहान मुले सगळे मिळून रंगीबेरंगी कपडे घालून गावभर पालखी फिरवतात। या पालखीत ग्रामदेवता किंवा गावाचा रक्षक देव यांची प्रतिमा असते। ढोलकी, पावरी, झांज यांच्या तालावर लोक नाचतात, गातात आणि जल्लोष करतात। शिमग्याच्या काळात गावात संकासुराची वेशभूषा करून कलाकार नाचतात। तो विनोदी संवाद करतो, लोकांचे मनोरंजन करतो आणि धार्मिक कथा सांगितली जाते। संकासूर हा कोकणातील दशावतार लोकनाट्यातील एक महत्त्वाची पात्र आहे। संकासूर हा एक राक्षस होता। त्याने वेद चोरून समुद्रात लपवले। मग विष्णू यांनी मत्स्य अवतार घेऊन त्याचा वध केला। शिमगा म्हणजे फक्त नाच नाही, तर तो आहे लोककलेचा जिवंत उत्सव। या काळात सोंग काढली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे पात्रांचे वेश घेतले जातात, समाजातील चुकीच्या गोष्टींवर विनोद टोळे लगावले जातात। कधी राजाचा वेश, कधी साधू, तर कधी अगदी आजच्या काळातील पात्रही पाहायला मिळतात। यातून लोक मनमोकळेपणाने हसतात आणि एकमेकांशी संवाद साधतात। कोकणात रंग खेळण्याची पद्धतही वेगळी आहे। इथे रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग, हळद, गुलाल यांचा वापर केला जातो। रंग खेळतानाही संयम आणि आदर ठेवला जातो। हा रंगांचा खेळ म्हणजे आनंद वाटून घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे। कोणताही सण असो, कोकणात खाण्याशिवाय पूर्ण होत नाही। शिमग्याच्या दिवशी पुरणपोळी, वरण भात, उकडीचे मोदक, नारळी वड्या आणि कोकणी खास पदार्थ असे बनवले जातात। हे जेवण नातेवाईक, शेजारी, मित्र सगळे मिळून खातात। शिमगा हा सण लोकांना एकत्र आणतो। भांडणं विसरली जातात, जुने वाद मिटवले जातात, सगळे एकमेकांना माफ करतात। हा सण शिकवतो एकोप्याचं महत्त्व, परंपरेचा आदर आणि आनंदाने जगण्याची कला। मित्रांनो, कोकणातला शिमगा म्हणजे फक्त एक सण नाही, तो आहे एक भावना, परंपरा, श्रद्धा, निसर्ग आणि माणसं यांचा सुंदर संगम म्हणजे शिमगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुढे भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।